सर्वांना नमस्कार. आज आपल्या सर्व मुख्याध्यापक बांधवांना एक स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटचा एक मेसेज आलेला आहे. तो म्हणजेच ॲज यू आर अवेअर SHVR रजिस्ट्रेशन इज मॅन्डेटरी फॉर ऑल स्कूल इन द कंट्री. प्लीज रजिस्टर युअर स्कूल जस्ट नाऊ. लिंक दिलेली आहे. आपण आज नेमका हा मेसेज काय आहे किंवा स्वच्छ एवं हरित विद्यालय मानांकन 2025-26 म्हणजे काय आहे, SHVR हे काय आहे, यामध्ये कोणत्या स्टेप आहेत, हे कशासाठी आहे, ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. चला तर मग आपण यामध्ये दिलेली लिंक जी आहे त्याला आपण टच करूया. लिंक ओपन होण्यासाठी जरा वेळ लागत आहे. यामध्ये आपण लॉग इन कसं करायचं आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. SHVR म्हणजे स्वच्छ एवं हरित विद्यालय मानांकन 2025-26. लिंक न गेल्यानंतर अशा प्रकारे आलेला आहे. प्रोग्रेस डाटा या ठिकाणी प्रत्येक राज्याचा दिलेला आहे आणि यामध्ये आपण महाराष्ट्राचं पाहूया. महाराष्ट्रामध्ये इथं दाखवलेलं आहे. व्ह्यू डिस्ट्रिक्टमध्ये जाऊया. यामध्ये सुद्धा वरच्या बाजूस महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्टमध्ये आपण आपल्या जिल्ह्याची निवड करूया आणि अप्लाय फिल्टर केल्यानंतर सातारा डिस्ट्रिक्ट 196, 154 रजिस्टर्ड आणि कंप्लीटेड 29 शाळा दाखवत आहे. यामध्ये वरच्या कोपऱ्यामध्ये लॉग इन आणि साइन अप आहे. स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग, क्लीन अँड ग्रीन स्कूल रेटिंग, अशा प्रकारचं हे ॲप आहे. यामध्ये लिंक आहे. यामध्ये आपण वरच्या बाजूला लँग्वेजमध्ये टच केल्यानंतर इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज या ठिकाणी दाखवलेली आहे. आपण इंग्लिश लँग्वेज करूया. या ठिकाणी लॉग इन आणि साइन अप जे उजव्या कोपऱ्यामध्ये आहे त्याला आपण टच करूया. अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर मोबाईलवर येतोय. SHVR 2025-26 में आपका स्वागत है. एक स्वच्छ और हरित स्कूल की आपकी यात्रा यही से शुरू होती है. साइन इन करे मध्ये स्कूल उपयोगकर्ता आणि मूल्यांकनकर्ता अशा प्रकारचे 3 टॅब आहेत. अन्य उपयोगकर्ता अशा 3 टॅब दिलेले आहेत. यामध्ये आपण स्कूल लॉग इन करता स्कूल उपयोगकर्ता म्हणून आपण निवडणार आहात. यामध्ये खाली पाहिल्यानंतर युडायस कोड पासवर्ड भूल गए, परंतु आपल्याला पहिल्यांदा आपण या लिंकवर आपण ओपन करत असल्यामुळं आपल्याला साइन इन न करता साइन अप करावा लागेल. आपण साइन अपवर जाऊया. आधी आपण या लिंकवर आपण शाळेचं रजिस्ट्रेशन करणार आहोत. नोंदणी करायची आहे आपल्याला अगोदर. मग ती नोंदणी कशी करायची ते पाहूया आपण. उजव्या बाजूला साइन अप करे आणि या ठिकाणी 5 स्टेप आहेत. आपण त्या 5 स्टेप पूर्ण करणार आहोत. या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या शाळेचा युजर ID म्हणजेच युडायस नंबर आपण टाकणार आहात. यानंतर पुढे कॅप्चा दिलेला आहे. कॅप्चा टाकूया. जारी रखे आपण यावर टच करूया. आता या ठिकाणी साइन अप करे दुसरी स्टेप आलेली आहे. यानंतर आपल्या युडायसला जो मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. मित्रांनो लक्षात ठेवा की युडायसला जो मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आहे तोच आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आपण मोबाईल नंबर टाकला. यानंतर पुन्हा एकदा कॅप्चा टाकूया. आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत बघा. कृपया अपने स्कूल का 11 अंकीय युडायस प्लस कोड दर्ज करें. कृपया युडायस प्लस सिस्टम से जुड़े स्कूल का मोबाइल नंबर प्रदान करें.
और नीचे दिया हुआ जारी रखे पे हम टच करेंगे. आपण टच केल्यानंतर तिसरी स्टेप आली. आता OTP दर्ज करे. आपल्या मोबाईलला युडायसला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवर जो OTP आलेला आहे तो OTP आपण इथं टाकणार आहात आणि जारी रखेवर आपण टच करूया. आपल्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक आपल्याला सुद्धा या ठिकाणी दिसतात. स्कूल की पुष्टी करे. स्कूल का नाम, पता, युडाइस कोड, स्कूल फोन नंबर, उत्तरदाता का नाम म्हणजेच मुख्याध्यापकाचं नाव, ईमेल ID. आता या ठिकाणी आपली शाळेची इत्थंभूत माहिती, एकूण वर्ग, कॅटेगरी, संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आपले 4थी स्टेप या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. सर्व माहिती बरोबर आहे का नाही ते आपण खात्री करून घेऊया आणि त्यानंतर खालच्या बाजूस आहे सुधार के लिए कृपया युडाइस प्लस सपोर्ट में से संपर्क करे. म्हणजे जर का आपल्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर मग मात्र आपल्याला युडाइस प्लसची दुरुस्ती करावी लागेल आणि त्यानंतर इथे येईल आगे बढ़ने के लिए कृपया निम्नलिखित विवरण भरे. आपल्याला वरची माहिती पूर्णतः आपोआप आलेली असणार आहे तर खालच्या बाजूस आपल्याला माहिती भरायची आहे. यामध्ये आपण स्क्रोल डाउन केला. उत्तरदाता का पदनाम, प्रधानाचार्य, कार्यवाहक प्रधानाध्यापक, शिक्षक, विद्यालय का अन्य कर्मचारी. आपण कोण माहिती भरत आहे ते आपण माहिती भरायची आहे. मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी आपण लिहितोय. क्या स्कूल सीमावर्ती गाव में स्थित है. देशाच्या सीमेवर जर गाव असेल तर या ठिकाणी होय म्हणून लिहायचे, नसेल तर नाही म्हणून लिहिणार आहात. नाही म्हणून लिहितोय मी तर. स्कूल का परिसर का उपयोग. या ठिकाणी स्कूल परिसर का उपयोग. एक ही विद्यालय जो एक से अधिक परिसरों में संचालित होता है. एक ही परिसर में एक से अधिक विद्यालय अलग अलग युडाइस कोड वाले. एकल विद्यालय द्विपाली 2 शिफ्टों में संचालित. एकल विद्यालय एकल पाली. आपल्याला मग या ठिकाणी आपल्या एकच शाळेची माहिती भरायची असल्याने एकल विद्यालय एकल पाली आपण त्या ठिकाणी निवडूया. नंतर खालच्या चेकबॉक्सला क्लिक करूया. या ठिकाणी नोट आहे, कृपया ऊपर की जानकारी सावधानी पूर्वक भरे, सत्यापित करें और आगे बढ़े. पर क्लिक करने के बाद इन्हें बदला नहीं जा सकेगा. आपण सत्यापित करें आधी चेकबॉक्सवर क्लिक करूया. चेकबॉक्स पुढे आहे की मैं यहाँ पुष्टि करती हूँ कि उपरोक्त विवरण सटीक है और मेरे स्कूल और भूमिका से संबंधित है. मैं समझती हूँ कि इस जानकारी का उपयोग स्वच्छ एवं हरित विद्यालय पहल के तहत आधिकारिक रिपोर्टिंग और मूल्यांकन के लिए किया जाएगा. आपण या ठिकाणी चेकबॉक्सला क्लिक करूया. चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर मैं सहमत हूँ, नियम और शर्तें. या ठिकाणी मैं अपनी सहमति प्रदान करता हूँ की मेरे द्वारा माहिती दिलेली आहे आणि मैं सहमत हूँ वर क्लिक केलं मी. तसं सत्यापित करे और आगे बढ़े. आता ही आपली 4थी स्टेप होती. आपण सत्यापित करून आपण 5व्या स्टेपकडे आलेलो आहोत. 5व्या स्टेपला आता मात्र इथं पासवर्ड बनाइए. यापूर्वी आपण सूचना वाचूया. पासवर्ड कम से कम 8 अक्षरों का होना चाहिए और इसमें एक अपर केस अक्षर, एक नंबर और कोई एक विशेष वर्ण शामिल होना चाहिए. पुढची दुसरी सूचना है, अपने नाम, जन्मतिथि या स्कूल के नाम जैसी आसानी से अनुमान लगाई जा सकने वाली जानकारी का उपयोग पासवर्ड के रूप में न करें. म्हणजे आपली जन्मतारीख, आपलं नाव किंवा शाळेचं नाव घेऊन आपण पासवर्ड तयार करू नये असं या प्रकारची सूचना आहे. आपण या ठिकाणी पासवर्ड बनवूया. अशा प्रकारे मी या ठिकाणी पासवर्ड तयार करून घेतला आहे. ही 5वी स्टेप आहे. यामध्ये पासवर्ड तयार करत असताना एक अक्षर कॅपिटल घेणार आहात आणि बाकीचे अक्षर लहान स्मॉल लेटर लेणार आहात आणि त्याशिवाय अंकांचा वापर करणार आहात. # अशा प्रकारांचाही वापर करायचा आहे. अशा प्रकारे मी पासवर्ड तयार केलेला आहे. आपण आता साइन अप करे. मी पासवर्ड तयार करून घेतला आणि साइन अप केलेला आहे. ही 5वी स्टेप आहे. अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे, साइन अप पुरा हुआ. अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन कसं करावं, 5 स्टेपच्या आधारे आपल्या लॉग इन साइन अप कसं करावं
ते आपण पाहिलं. यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रोफाईल कसे अपडेट करावे ते पाहणार आहोत. धन्यवाद.